Hello friends, welcome back again on my channel. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की द साइन ऑफ फोर हे नॉव्हेल जे आहे त्या नॉव्हेलची आउटलाईन आपण बघितली. आज आपण त्याच नॉव्हेलची थीम बघणार आहोत आणि त्यानंतर त्या नॉव्हेलचं सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट हे दोन टॉपिक्स आपण आज बघणार आहोत. पण ते बघण्याच्या पूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर यू हॅव टू जस्ट like my videos, subscribe my channel, and please press the bell icon button so that you will receive all the notifications of my upcoming videos. Thank you for doing that. Okay, so theme of the novel आपण सुरुवात करूया. The theme of the novel revolves around the Agra treasure. ओके, सो आग्र्यावरून जे ट्रेजर त्यांनी नेलेलं आहे, जी संपत्ती नेलेली आहे, त्या संपत्तीच्या अवतीभोवती हे नॉव्हेलची थीम आहे. Throughout the story, the appearance of the treasure leads to a direct and often tragic change in the lives of the characters. मग आता या नॉव्हेलमध्ये जितकेही कॅरेक्टर्स आहेत तितक्या सगळ्या कॅरेक्टर्सच्या जीवनाच्या भोवती तो जो ट्रॅजिक ट्रेजर आहे किंवा जी संपत्ती आहे त्या संपत्तीमुळे घडणारे काही सिक्वेन्सेस किंवा इन्स्टन्सेस हे त्यांच्या आयुष्यामध्ये ट्रॅजिक चेंज आणत आहे, म्हणजे दुःखी बदल आणत आहे. बिकॉज ऑफ दिस इट इज इम्पॉर्टंट दॅट द रिमूव्हल ऑफ द ट्रेजर वुड कॉज द कॅरेक्टर्स टू रिटर्न टू देअर प्रिव्हियस पोझिशन. आता त्यांनी काय म्हटलं आहे बघा की इट इज इम्पॉर्टंट दॅट द रिमूव्हल ऑफ द ट्रेजर, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ती ट्रेजर जी आहे संपत्ती ती जर आपण रिमूव्ह केली, म्हणजे ती जर आपण काढून टाकली सगळ्यांच्या आयुष्यातून, तर काय होईल, सगळे कॅरेक्टर्स विल रिटर्न टू देअर प्रिव्हियस पोझिशन. सगळेजण आपापल्या प्रिव्हियस पोझिशनला येतील. म्हणजेच काय की सगळ्यांच्या आयुष्यातून दुःखाचा प्रसंग निघून जाईल आणि सुख, समाधान, शांती लाभेल जर प्रत्येकाच्या आयुष्यातून त्या संपत्तीचा भाग जर काढून टाकला तर. इन द केस ऑफ स्मॉल, अ कॉन्व्हिक्ट, the re-emergence of the treasure leads him down a path that ends in murder. आता जो जोनाथन स्मॉल होता त्या स्मॉलच्या आयुष्यामध्ये काय झालं तर री-इमर्जन्स ऑफ द ट्रेजर. री-इमर्जन्स म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच्यासमोर ती संपत्ती येत होती आणि ती संपत्ती त्याच्यासमोर आल्यामुळे काय झालं, लीड्स हिम डाऊन अ पाथ, आणि त्याला त्याच्या आयुष्यातून उठावं लागलं किंवा त्याच्या आयुष्यातून त्याला खाली जावं लागलं. दॅट एंड्स इन मर्डर, आणि त्याच्यामुळे त्या संपत्तीमुळे त्यांनी काय केलं, एकाचा खून केला. विथ द रिमूव्हल ऑफ द ट्रेजर ही इज अ प्रिझनर वन्स अगेन. आणि जेव्हा ती संपत्ती त्याच्या हातातून नाहीशी झाली किंवा ती संपत्ती त्यांनी कुठे टाकली, त्या थेम्स नदीच्या पात्रामध्ये टाकली, आणि तसं केल्यामुळे ही इज अ प्रिझनर वन्स अगेन, म्हणजे परत त्याला एकदा जेलमध्ये जावं लागलं. पहिल्यांदा तर त्यांनी मर्डर केला होता त्यामुळे जेलमध्ये जावं लागलं, आणि आता जी संपत्ती त्यांनी पाण्यात टाकली होती तर त्या संपत्तीमुळे त्याला जेलमध्ये जावं लागलं. मॅरी मॉर्स्टन इज अ चार्मिंग यंग वुमन whom वॅटसन कंटेम्पलेट्स मॅरिंग. आता तो जो डॉक्टर वॉटसन होता, शर्लॉक होम्स सोबतचा डॉक्टर वॅटसन, हे दोघंही काय होते तर तिला मॅरी मॉर्स्टनला मदत करत होते, कारण ते दोघंही डिटेक्टिव्ह होते. आणि तो जो डॉक्टर वॅटसन होता तो काय, ती यंग वुमन जी होती मॅरी मॉर्स्टन, तिच्या प्रेमामध्ये तो पडला होता आणि तो तिला प्रपोज करणार होता. With the prospect of Mary becoming an heiress, however, this possibility is removed. आणि with the prospect म्हणजे आता ही संपत्ती जी आहे सगळी ही आता मॅरीला मिळणार. बिकमिंग अन हेअरेस, हेअरेस म्हणजे ती वारसदार होणार त्या संपत्तीची, म्हणून डॉक्टर वॉटसनचा जो चान्स होता तिला प्रपोज करण्याचा तो काय झाला, रिमूव्ड, इज रिमूव्ड, म्हणजे तो आता चान्स राहिला नाही, पॉसिबिलिटी ती राहिली नाही, कारण ती श्रीमंत होणार होती आणि हा
गरीब होता किंवा हा साधारण मनुष्य होता, त्याच्यामुळे ती त्याच्याशी लग्न केलं नसतं तिने. When it is discovered that the Agra treasure is gone, Mary returns to a position in which Watson can comfortably propose marriage. आणि मग जेव्हा असं कळलं की आग्रा ट्रेजर काय झालं, इज गॉन, ते पाण्यात गेलेलं आहे सगळं, त्याच्यामुळे मॅरी ही पूर्वपदाला आली. आता पूर्वपदाला आली म्हणजे परत ती एक कॉमन मॅन बनली. आणि त्याच्यामुळे काय झालं तर वॅटसनला आता कम्फर्टेबल वाटायला लागलं की आपण हिला परत लग्नासाठी प्रपोज करू शकतो. मग इथे काय दाखवलं आहे या नॉव्हेलमध्ये, तर द शॅलोनेस ऑफ वेल्थ अँड द डिस्ट्रक्शन दॅट कॅन कम थ्रू इट इज ऑल्सो सीन प्रिव्हिलिंग थ्रू आउट द नॉव्हेल. आता सगळ्यात महत्त्वाचा मेसेज काय दिला या नॉव्हेलमधनं, तर द शॅलोनेस ऑफ वेल्थ. शॅलोनेस म्हणजे काय, तर पोकळपणा. म्हणजे ती जी वेल्थ होती, संपत्ती, ती संपत्ती कशी होती, तर शॅलो, पोकळ. पोकळ म्हणजे काय, की कोणाच्याही ती कामाची नव्हती. कुठलीच संपत्ती कोणाच्याही कामाची नसते, असा मेसेज याच्यातून देण्यात आलेला आहे. अँड द डिस्ट्रक्शन दॅट कॅन कम थ्रू इट, आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काय आलं, तर डिस्ट्रक्शन, नुकसानच सगळ्यांना सहन करावं लागलं, संपत्ती कोणालाही मिळाली नाही. ॲज द आग्रा ट्रेजर डिरेक्टली अँड ॲडव्हर्सली अफेक्ट्स ऑलमोस्ट एव्हरीवन. आणि या नॉव्हेलमधल्या प्रत्येक कॅरेक्टरला त्या आग्रा ट्रेजरचं नुकसान झालेलं आहे किंवा त्रास झालेला आहे. इन द कोर्स ऑफ द स्टोरी, द शेक्स इमेजरी अँड बार्थोलोमिओ आर बोथ मर्डर्ड फॉर द ट्रेजर. आणि अजून काय नुकसान झालं, तर या स्टोरीमध्ये शेख मीन्स जे अरब लोक होते तिघंजणं, त्यांचा जो इमेजरी म्हणजे मेसेंजर, दूत ज्याला आपण म्हणतो, सो तो दूत आणि बार्थोलोमिओ या दोघांचाही मर्डर झाला. कशासाठी, तर संपत्तीसाठी. टोंगा इज किल्ड वाईल फ्लीइंग विथ इट. मग आता टोंगा आणि स्मॉल हे दोघं जण ती संपत्ती घेऊन पळत होते, तर त्यातला टोंगा काय झालं, इज किल्ड वाईल फ्लीइंग विथ इट. फ्लीइंग म्हणजे पळून जाणे, घेऊन. सो जेव्हा हे सगळी ट्रेजर घेऊन तो पळून जात होता, टोंगा आणि स्मॉल, तेव्हा टोंगा ला मारण्यात आलं किंवा टोंगाचा मर्डर झाला. अँड स्मॉल इज सेंटेन्स्ड टू लाईफ इम्प्रिझनमेंट. आणि जोनाथन स्मॉल जो होता त्याला काय मिळाली, शिक्षा मिळाली. कशाची, लाईफ इम्प्रिझनमेंट, आयुष्यभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा त्याला मिळाली. ॲडिशनली बोथ थेडियस अँड हिज फादर spent their lives constantly paranoid about wooden-legged men and about strangers in general. आणि इकडे हे दोघं जण जे होते, कोण, थेडियस आणि त्याचे वडील, ह्या दोघांनाही कशाची भीती होती, पॅरानॉइड अबाउट म्हणजे भीती होती कशाची, तर वुडन लेग्ड मॅन, की एखादा वुडन लेग्ड मॅन येईल आणि आपल्याला मारून जाईल, किंवा एखादा स्ट्रेंजर जरी आला तरी तो आपल्याला मारेल, अशी त्यांना भीती वाटत होती सारखी. द आग्रा ट्रेजर इव्हन प्रोव्हाइड्स अ रोमॅन्टिक कॉन्फ्लिक्ट. आणि आग्रा ट्रेजर ही जी संपत्ती होती, त्या संपत्तीमध्ये एकच चांगलं काय झालं, तर इव्हन प्रोव्हाइड्स अ रोमॅन्टिक कॉन्फ्लिक्ट. मग त्याच्यामध्ये एक रोमांचक शेवटसुद्धा झाला. तर तो रोमॅन्टिक कॉन्फ्लिक्ट कोणता होता, तर तो होता डॉक्टर वॅटसनचा. कारण डॉक्टर वॅटसन मेरीला लग्नासाठी प्रपोज करणार होता. हू फील्स दॅट ही कॅनॉट मॅरी मिस मॉर्स्टन फॉर फिअर दॅट ही विल अपियर टू बी आफ्टर हर मनी. आणि तो तिच्याशी लग्न करू शकणार नव्हता, ही त्याला भीती वाटत होती, कारण तिला पूर्ण संपत्ती मिळणार होती, त्यामुळे ती खूप श्रीमंत होणार होती. आणि मग तिला असं वाटलं असतं की आपल्या संपत्तीसाठी हा आपल्याशी लग्न करतो आहे, म्हणून डॉक्टर वॅटसन तिला प्रपोज करणार नव्हता. पण जेव्हा ही सगळी संपत्ती पाण्यात गेली, तेव्हा त्यांनी मिस मेरीला प्रपोज केलं लग्नासाठी. ओके, आता प्लॉट ऑफ द नॉवेल हे न घेता आपण डायरेक्ट जाणार आहोत आता सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे
आपल्याला जो उतारा दिलेला आहे अभ्यासासाठी सिलेबसमध्ये, तर त्या उतार्यामध्ये चॅप्टर सेकंड दॅट इज द स्टेटमेंट ऑफ द केस, त्याच्यानंतर चॅप्टर थर्ड इन क्वेस्ट फॉर ऑफ अ सोल्युशन आणि चॅप्टर ओके, सो चॅप्टर सेकंड आणि चॅप्टर थर्ड असे 2 चॅप्टर्स आपल्याला द साइन ऑफ 4चे दिले आहेत. तर या दोन्हीही चॅप्टरचं सिनॉप्सिस म्हणजे समरी आपण बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ दॅट. डॉक्टर वॅटसन and Sherlock Holmes were discussing on general issues when they were interrupted by the arrival of Miss Mary Morstan. आता हे दोघं डिटेक्टिव्ह आहेत आणि त्यामुळे हे एका इश्यूवर टॉपिकवर डिस्कस करत होते आणि तितक्यात कोणी इंटरप्ट केलं तर मिस मेरी मॉर्स्टन ही तितक्यात त्या दोघांच्या मध्ये आली आणि हू हॅज अ केस फॉर शेरलॉक टू सॉल्व्ह, आणि ती काय घेऊन आली तर तिला एक केस सॉल्व्ह करायची होती, ती सॉल्व्ह करण्यासाठी ती शर्लॉककडे घेऊन आली. मेरी टेल्स अबाउट हर फादर्स सडन डिसअपिअरन्स ऑन अ ट्रिप मेनी इयर्स अगो. सो खूप वर्षाआधी तिचे वडील एका ट्रिपवर गेले होते आणि त्या ट्रिपवरूनच ते काय झाले, डिसअपिअर झाले, म्हणजे तिथून गायब झाले, त्यानंतर ते आले नाही. अ फ्यू इयर्स लेटर an advertisement was published in a newspaper asking for her address. आणि काही वर्षानंतर तिचे वडील गायब झाल्यानंतर काही वर्षानंतर एक न्यूजपेपरमध्ये ॲड आली की तिचा ॲड्रेस त्या ॲडमध्ये विचारला गेला होता की मेरी मॉर्स्टनचा ॲड्रेस काय आहे, अशा प्रकारची एक ॲड आली पेपरमध्ये, विच शी गेव, आणि तो ॲड्रेस तिने मग प्रोव्हाइड केला, कारण तिला असं वाटलं की आपल्या वडिलांचा पत्ता कोणी सांगत असेल, म्हणून तिने तो ॲड्रेस दिला. अँड एव्हर सिन्स देन, आणि तेव्हापासून ऑन द सेम डे ऑफ ईच इयर, ऑन द सेम डे ऑफ ईच इयर म्हणजे काय तर त्याच दिवशी ज्या दिवशी तिचे वडील गायब झाले तर त्या दिवशी प्रत्येक वर्षी शी रिसिव्ड अ रेअर अँड एक्सपिरियन्स पर्ल, आणि बरोबर त्याच दिवशी तिला काय मिळत होतं तर एक रेअर म्हणजे आणि एक्सपेन्सिव्ह पर्ल, पर्ल म्हणजे मोती. सो तिला एक अतिशय महागडा मोती हा गिफ्ट कोणीतरी पाठवत होतं त्या दिवसावर. दिस कंटिन्यूड फॉर सम मोर इयर्स बट टुडे शी रिसिव्ड अ लेटर आस्किंग टू मीट हर. पण यावर्षी काय झालं, त्या दिवसाला तिला मोती मिळाला नाही, तर त्या दिवसाला तिला एक लेटर मिळालं आणि त्या लेटरमध्ये असं लिहिलं होतं की की त्याला हिला भेटायचं आहे. द लेटर वॉन्ड मेरी नॉट टू ब्रिंग द पोलीस विथ हर, आणि त्याच्यामध्ये आणखी अशी वॉर्निंग दिली होती की पोलिसांना सोबत आणायचं नाही. मेरी रिक्वेस्ट्स होम्स अँड वॅटसन टू अकंपनी हर टू प्लेस सो दॅट दे कॅन फिगर आउट द सिक्रेट बिहाइंड इट. आणि मग हे जे 2 डिटेक्टिव्ह होते शेलॉक होम्स आणि वॅटसन, या दोघांनाही तिने रिक्वेस्ट केली की तुम्ही माझ्यासोबत चला, म्हणजे आपण जेणेकरून त्याच्यामागे काय रहस्य आहे ते शोधून काढू शकतो की त्यांनी मला का बोलवलेलं आहे तिथे भेटायला. बोथ अग्री टू अकंपनी हर. शेलॉक recommends Dr. Watson to read Winwood Read's book Martyrdom of Man and leaves the room in search of references and facts that are essential for the case. आणि मग डॉक्टर वॅटसनला शर्लॉक होम्सने सांगितलं की तू एक पुस्तक वाच. त्या पुस्तकाचं नाव होतं मार्टिरडम ऑफ मॅन, आणि ते पुस्तक कशाला वाचायला सांगितलं कारण लिव्स द रूम इन सर्च ऑफ सम रेफरन्सेस, म्हणजे काही आपल्याला संदर्भ मिळतील, त्याच्यामुळे आपण जी केस सॉल्व्ह करणार आहोत त्या केससाठी आपल्याला काहीतरी संदर्भ मिळतील, यासाठी ते पुस्तक वाचायला सांगितलं. आफ्टर रिटर्निंग फ्रॉम हिज इन्व्हेस्टिगेशन शेरलॉक शेअर्स After returning from his investigation, Sherlock shares his findings with Watson. आणि मग इन्व्हेस्टिगेशनवरून परत आल्यानंतर शेलॉकनी त्यांचे जे काही फाइंडिंग्स होते ते वॉटसनसोबत शेअर केले. ही बिलीव्स दॅट द डेथ ऑफ मेजर शोल्टो, मेरीज फादर, ओनली फ्रेंड इन लंडन, हॅज
समथिंग टू डू विथ द मिस्टिरियस पर्ल्स शी हॅज बिन रिसिव्हिंग एव्हरी इयर. आणि मग यांच्या लक्षात असं आलं, हे डिटेक्टिव्ह असल्यामुळे, की मेजर शोल्टो जो होता थेडियसचा फादर आणि मेरीचे वडील या दोघांच्याही मृत्यूच्या मागे काय आहे, तर हे जे तिला मोती मिळत आहेत, तर हे मोती मिळण्याचं जे रहस्य आहे हे या दोघांच्या मृत्यूशी जोडलेला गेलेलं आहे, असं शेरलॉक होम्सच्या लक्षात आलं. शेरलॉक बिलीव्ड दॅट द शोल्टोज हेअर knows that Mary has been wronged in some way. आणि शोल्टोचे जे हेअर होते, हेअर मीन्स वारसदार, म्हणजे त्याचे जे मुलं होते जसं थेडियस, त्याच्यानंतर बार्थलोमिओ, हे जे त्याचे वारसदार होते शोल्टोचे, त्यांना असं वाटलं की ही जी मेरी आहे त्या मेरीसोबत काहीतरी रॉंग होत आहे, कारण ती कोणाची मुलगी आहे, ती मेरीचे वडील जे वारले, तर त्यांची ही प्रॉपर्टी असल्यामुळे किंवा त्यांनी ही प्रॉपर्टी आणण्यात मदत केल्यामुळे तिच्यासोबत काही चुकीचं होऊ नये, रॉंग होऊ नये, म्हणून आपण तिला दरवर्षी कमीत कमी एक मोती तरी पाठवला पाहिजे. अँड मे बी सीकिंग टू रेक्टिफाय द प्रॉब्लेम. आणि त्याच्यामुळे काय झालं की हा जो प्रॉब्लेम आहे किंवा ही जी केस आहे ही सॉल्व्ह करण्यामध्ये कदाचित यश मिळणार होतं. लॅटर मेरी अराइव्ज ॲट बेकर स्ट्रीट ॲज प्लॅन्ड. आणि मग त्या पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे मेरी आणि हे दोघंजणं, शेरलॉक आणि वॅटसन, असे तिघंजणं त्या बेकर स्ट्रीटवर आले. बोथ शेरलॉक अँड वॅटसन अकंपनी हर टू द अपॉइंटमेंट विथ द मिस्टेरियस लेटर रायटर. आणि तो जो लेटर रायटर होता, तर त्या लेटर रायटरसोबत त्यांची अपॉइंटमेंट होती बेकर स्ट्रीटला, तर तिथे हे तिघंजणं पोचले. Mary has brought a paper of her father's with her which she wasn't able to decipher. Decipher म्हणजे काय, तर त्या तो जो कागद होता तिच्याकडे तिच्या वडिलांचा, त्या कागदाला ती डिकोड करू शकत नव्हती किंवा त्या मेसेजचा अर्थ ती लावू शकत नव्हती. त्याला म्हटलं आहे डिसायफर. म्हणून तिने तो कागद सोबत घेऊन आली, जेणेकरून तो जो पत्र लिहिणारा आहे त्याला कदाचित कामी येईल तो कागद, म्हणून ती तो तिच्या वडिलांचा कागद सोबत घेऊन येते. शी फेल्ट दॅट द पेपर माइट बी पर्टिनंट मीन्स इम्पॉर्टंट. द पेपर माइट बी इम्पॉर्टंट टू द केस इन सेम वे. सो म्हणजे तो जो कागद होता वडिलांचा लिहिलेला, तो कागद कुठेतरी कामात येईल असं तिला वाटलं, महत्त्वाचा असेल असं तिला वाटलं, म्हणून ती सोबत घेऊन येते. इट माइट हेल्प होम्स टू डिकोड द मिस्ट्री. आणि कदाचित शर्लॉक होम्सला सुद्धा ते रहस्य उलगडण्यासाठी त्या कागदाची मदत होऊ शकते. अँड फाइंड द डिसअपिअरन्स ऑफ हर फादर. आणि कदाचित तिचे गायब झालेले वडील तिला भेटू शकतील, म्हणून ती सोबत कागद घेऊन येते. शेरलॉक एक्झामिन्स द लेटर अँड पुट्स इट अवे फॉर सेफ कीपिंग. आणि तो ते वाचतो, शर्लॉक होम्स, ते पत्र किंवा तो वडिलांचा मेसेज, आणि तो स्वतःजवळ तो ठेवतो. ही, वॅटसन अँड मेरी गो टू द मीटिंग. आणि मग ते तिघंजणं मीटिंगला जातात. देर अ पर्सन आस्क्स देम एनी ऑफ देम आर पोलीस ऑफिसर्स विच दे डिनाय. आणि तिथे एक व्यक्ती असते, ती व्यक्ती या तिघांना विचारते की तुमच्यापैकी कोणी पोलीस आहात का. आणि हे तिघी जण म्हणतात की नाही, आम्ही पोलीस नाही आहोत. द पर्सन हू इज ॲपरंटली अ सर्वंट ऑफ द पर्सन दे आर मीटिंग. आणि ज्या व्यक्तीला हे लोक भेटायला आले असतात त्या व्यक्तीचा तो नोकर असतो, ज्यांनी यांना विचारलं असतं की तुमच्यापैकी कोणी पोलीस आहे का. देन ड्राईव्स देम इन कॅरिएज. आणि त्यांना मग आतमध्ये नेल्या जातं. द ट्रायो अराइव्ज इन अ लेस फॅशनेबल पार्ट ऑफ लंडन, अका अ मोर रनडाऊन वर्किंग क्लास नेबरहूड. आणि त्यांना अशा ठिकाणी नेला जातो. द ट्रायो म्हणजे ते तिघंजणं. अ लेस फॅशनेबल पार्ट ऑफ लंडन. लेस फॅशनेबल पार्ट म्हणजे एखादा लंडनचा जुना परिसर असेल, त्या जुन्या परिसरामध्ये एक घर असतं की जे शोल्टोची जुनी प्रॉपर्टी असते, जुनं हाऊस असतं, आणि त्या जुन्या हाऊसमध्ये यांना नेलं जातं.
अ मोर रनडाऊन म्हणजे खूप जुन्या काळातलं वर्किंग क्लास नेबरहूड म्हणजे त्या काळामध्ये ते जे घर होतं ते चांगल्या पद्धतीने बांधलेलं होतं. दे आर एस्कॉर्टेड इनसाइड अ हाऊस बाय अ सर्वंट, आणि तो जो सर्वंट त्यांच्यासोबत आलेला असतो त्यांना घेऊन तो काय करतो, त्यांना त्या घराच्या आतमध्ये घेऊन जातो. सो इथपर्यंत आपल्याला हे नॉवेल अभ्यासायला दिल्या गेलेलं आहे. तर आपल्याला आता या नॉव्हेलचे काही कॅरेक्टर्स जसं डॉक्टर वॅटसन, शेर्लॉक होम्स किंवा मेरी मॉर्स्टन, त्याच्यानंतर जोनाथन स्मॉल, हे जे सगळे कॅरेक्टर्स आहे या सगळ्या कॅरेक्टर्सचा एकदा आपल्याला विचार करावा लागेल, कारण आपल्याला 2-2 मार्कासाठी कॅरेक्टर्स लिहायला सुद्धा येतात. त्याच्यामुळे या कॅरेक्टर्सचं या नॉव्हेलमध्ये काय योगदान आहे ते आपल्याला कळायला हवं. जर आपण यूट्यूबवर सुद्धा हे नॉवेल बघितलं द साइन ऑफ 4, तरीही आपल्याला सहज हे सापडेल. सो तुम्ही यूट्यूबवर एकदा परत हे नॉवेल बघा पूर्ण, ज्याचं मूव्हीमध्ये ट्रान्सलेट केलं असेल याला, तर ते बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण हे नॉवेलची स्टोरी समजेल. ओके, so thank you for listening to my video very patiently. Have a nice day and I have a great day ahead. Thank you for watching my videos.